छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं एकमेकांचं कौतुक। नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या जयंती कार्यक्रमात फडणवीस आणि भुजबळ एकाच मंचावर। सावित्रीबाई फुलेंचं स्मारक 5 वर्षात पूर्ण करू। नायगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन, निधी कमी पडू देणार नसल्याची ही ग्वाही। भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडले जाणार। बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख निवडीनंतर होणार प्रदेशाध्यक्षांची निवड। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता। पुण्यासह बीडचं पालकमंत्रीपद घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। राजीनाम्याचा निर्णय नैतिकतेच्या पातळीवर व्हावा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। बीडमधील खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार। कराडचं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याची विष्णू चाटेची कबुली। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह माहिती। चालू आर्थिक वर्षात परकीय गुंतवणूक दुप्पट होण्याची शक्यता। 6 महिन्यातच 1,13,000 कोटींची गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची ओळख पोलाद सिटी होणार असेल तर फडणवीस कौतुकाला पात्र। सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक, फडणवीसांकडूनही आभार। गमावलेला काश्मीर सुद्धा आम्ही लवकरच परत मिळवू। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं पाकव्याप्त काश्मीरचं नाव न घेता वक्तव्य। ठाण्यातल्या मुंब्र्यात हिंदी भाषिक फळ विक्रेत्याकडून मराठी तरुणाला शिवीगाळ। फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्यामुळे आला राग, मराठी तरुणावरच गुन्हा। पुण्यात 2 व्हीलर विकणाऱ्या शोरूमला हेल्मेट देण्याची सक्ती। नवी दुचाकी विकताना ग्राहकांना 2 हेल्मेट देणं आता अनिवार्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।